Good afternoon, students. In the last lecture, we have completed our biotechnological products. Now, today we are going to see our next point, that is cloning technique and its applications. Okay. Now, what is cloning? The production of exact copies of a particular gene or DNA sequence using genetic engineering technique is called gene cloning. Okay. Now first, the definition of cloning. What is cloning or what is gene cloning? It is the production of exact copies. आपण जसे झेरॉक्स कॉपीज म्हणतो, म्हणजेच काय की एकापासून मेनी कॉपीज तयार करणे. मग हे कॉपीज कुणाचे तयार करणे? अ पर्टिक्युलर जीन असेल किंवा त्यांचा DNA सिक्वेन्स असेल. यूजिंग जेनेटिक इंजिनिअरिंग टेक्निक इज कॉल्ड एज जीन क्लोनिंग. ओके. The term gene cloning, DNA cloning, molecular cloning and rDNA technology all refer to same technique. ओके. आता आपण क्लोनिंग टेक्निक जे म्हटलेले आहेत, मग त्याच्यात काय आलं? जीन क्लोनिंग आलं, DNA क्लोनिंग, मॉलिक्युलर क्लोनिंग आणि rDNA टेक्नॉलॉजी. ऑल रेफर्स टू द सेम टेक्निक. ह्यातलं काहीही घेतलं तरी, आपण जीन क्लोनिंग म्हटलं तरी सेम टेक्निक येणार, DNA क्लोनिंग म्हटलं तरी सेम टेक्निक येणार, मॉलिक्युलर क्लोनिंग म्हटलं तरी सेम टेक्निक येणार, किंवा rDNA टेक्नॉलॉजी म्हटलं तरी सुद्धा सेम टेक्निक येणार. ओके. दीज आर दी क्लोनिंग्स. आणि त्याचे मेथड्स कुठले आहेत? मेथड्स म्हणजेच टेक्निक्स कुठले आहेत? सेल फ्री जीन क्लोनिंग मेथड ऑर आपण त्याला टेक्निक म्हणू. ओके. इथं आपण टेक्निक्स म्हटलेले आहे, त्याच्यामुळे इथं आपण टेक्निक्स म्हणूया. कुठले कुठले टेक्निक्स आहेत? दोन टेक्निक्स आहेत, सेल फ्री जीन क्लोनिंग टेक्निक अँड सेल बेस्ड जीन क्लोनिंग टेक्निक. मग सेल फ्री जीन क्लोनिंग टेक्निक जे आहे ते बाय PCR म्हणजे पॉलिमरेज चेन रिॲक्शन, जे आपण मशीन यूज करतो PCR मशीन ते यूज करून आहे. आणि सेल बेस्ड जीन क्लोनिंग आहे बाय होस्ट सेल यूज करून. ओके. नाउ फर्स्ट वी विल सी द polymerase chain reaction, that means cell free gene cloning technique, our first technique by PCR. Okay. This method is used to amplify DNA. Okay. Now what is meant by amplify? Multiply. Amplify म्हणजे मल्टिप्लिकेशन करणे, त्याचे कॉपीज तयार करणे, मल्टिपल कॉपीज तयार करणे. ओके. मग PCR कशासाठी यूज केलेले आहे? पॉलिमरेज चेन रिॲक्शन म्हणजेच PCR. वाय इट इज यूज्ड टू ॲम्प्लिफाय द DNA. ओके. नोट रिॲक्शन मिक्सचर म्हणजे PCRसाठी आपल्याला काय काय पाहिजे? ओके. व्हॉट आर दी which technique or which material used in a PCR is the reaction mixture. In that, first one is DNA template we have required, primers we have required, DNA polymerase which is thermostable, and DNTPs and buffer, optimum pH buffer is used in PCR. Now the actual steps we are going to see, the actual steps or the technique of PCR. The first step used in PCR is denaturation. Okay. Now what is meant by denaturation? Now simply see the, here we have seen the diagrammatic representation of PCR. मी तुमच्या लक्षात येईल डायग्रामॅटिक मी तुम्हाला समजावून देते. फर्स्ट स्टेप आपला जो आहे तो डिनेचरेशन. डिनेचरेशन म्हणजे काय आहे की आपला हा DNA फ्रॅगमेंट आहे. ओके. DNA फ्रॅगमेंट हा डबल हेलिकल आहे, म्हणजे डबल स्ट्रँडेड आहे. फर्स्ट स्ट्रँड आहे तो 5 to 3rd आणि सेकंड स्ट्रँड आहे तो 3rd to 5 प्राइमर. ओके. इट इज नोन ॲज DNA टेम्पलेट. जो आपला मेन DNA फ्रॅगमेंट आहे त्यालाच आपण काय म्हणतो आहे? DNA टेम्पलेट. म्हणजे इथे आपल्याला काय मिळालं आहे? रिॲक्शन मिक्सचर. म्हणजे जो फर्स्ट आपल्याला रिक्वायरमेंट काय आहे? DNA टेम्पलेट. म्हणजे जे आपल्याला कोणत्या DNAचा सिक्वेन्स किंवा कोणत्या DNAचा आपल्याला कॉपीज तयार करायचे आहेत त्याचा आपल्याला DNA टेम्पलेट पाहिजे, तर तो मेन DNA आपल्याला इथे पाहिजे. ओके. वी हॅव टेकन द फर्स्ट DNA template. The first strand of the template is 5 to
third prime end, and second strand is third prime end starts and ends in 5 prime ends. Okay, it is kept in oven and the temperature is 90 to 95 degree centigrade. ओके, हा जो DNA आपण घेतलेला आहे, सेगमेंट घेतलेला आहे, फ्रॅगमेंट घेतलेला आहे, तो एका टेस्ट ट्यूबमध्ये आपण घेऊन ओव्हनमध्ये त्याला टेम्परेचर हीट द्यायचं आहे. ओके, किती त्यांचं टेम्परेचर किती ठेवायचं आहे आपल्याला? 90 to 95 डिग्री सेंटीग्रेड. म्हणजे दिस इज व्हेरी हाय टेम्परेचर. ओके, इट इज द हाय टेम्परेचरला आपल्याला ते ठेवायचे. मग त्याच्यामुळे काय होतं की हा जो हायड्रोजन बॉन्ड आहे, ह्या हायड्रोजन बॉन्ड्समुळेच हे जे उभे लाईनिंग दिसत आहेत, इट इज द हायड्रोजन बॉन्ड्स. ओके, मग ह्या हायड्रोजन बॉन्डमुळेच दोन्ही स्ट्रँड एकमेकांना कनेक्टेड आहेत. मग ज्या वेळेस आपण त्यांना हीटमध्ये ठेवू किंवा त्यांचे टेम्परेचरमध्ये ठेवू त्यावेळेस काय होते की त्यांच्यातला जो हायड्रोजन बॉन्ड आहे तो डिजनरेट होतो. ओके, येथे लक्षात ब्रेक होतो. त्याच्यामुळे दोन्ही स्ट्रँड हे सेपरेट झालेत. ओके, पहिला स्ट्रँड एक सेपरेट झालेला आहे आणि दुसरा स्ट्रँड जो आपला मेन DNA टेम्पलेट आहे ते दोन सेपरेट स्ट्रँड तयार झालेत. ओके ओके, नेक्स्ट सेकंड स्टेप इज ॲनॅलिंग ऑर बॉन्डिंग ऑफ प्रायमर्स. आपण रिॲक्शन मिक्सचरमध्ये पाहिलेलं आहे. पहिल्यांदा आपल्याला काय पाहिजे? DNA टेम्पलेट. आपल्याला तो DNA टेम्पलेट घेतलेला आहे. म्हणजे DNA टेम्पलेट म्हणजेच असा DNA की ज्याचे आपल्याला कॉपीज तयार करायचा आहे. मग तो DNA कुठलाही असू शकेल. ओके, मग ज्या DNAचे आपल्याला कॉपीज तयार करायचं आहे अशा DNAचा आपण एक फ्रॅगमेंट घेतलेला आहे. सपोज आपल्याला इन्सुलिन तयार करायचं असेल. ओके, मग इन्सुलिन तयार करणारे जो DNA प्रेझेंट आहे तो DNA आपण घेतलेला आहे. ओके, मग तो DNAला आपण ओव्हनमध्ये 90 to 95 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचरला ते एका टेस्ट ट्यूबमध्ये आपण ठेवून दिले. त्याच्यामुळे काय होतं आहे की त्याचा डिनेचरेशन झालं आहे. म्हणजेच काय आहे की त्यांच्यामध्ये दोन स्ट्रँडमध्ये जो हायड्रोजन बॉन्ड प्रेझेंट होता तो डिसअपियर झाला, ब्रेक झाले. त्याच्यामुळे आपल्याला काय झाले? दोन सेपरेट स्ट्रँड्स हे मिळालेले आहेत. ओके, मग त्या दोन्ही सेपरेट झालेले जे सेगमेंट्स आहेत त्यांचं आपल्याला परत बॉन्डिंग तयार करायचं आहे. मग त्याच्यासाठी काय करायचं आहे? आपल्याला प्रायमर्स पाहिजे. ॲनालिंग ऑफ प्रायमर्स. ॲनालिंग म्हणजेच काय? बॉन्डिंग. प्रायमर आपल्याला तिथं म्हणजे आपल्याला जे DNA सिक्वेन्स आपल्याला तिथं ॲड करायचं आहे इन्सुलिन तयार करण्यासाठी, जे DNA आपल्याला सिक्वेन्स पाहिजेत, न्यूक्लिओटाइड्स पाहिजेत, ते आपण तिथे ॲड करणार आहोत, बॉन्ड करणार आहोत. ओके, मग हे न्यूक्लिओटाइड्स किती पाहिजेत आपल्याला? 15 ते 25 न्यूक्लिओटाइड्स असलेले. म्हणजे आपण न्यूक्लिओटाइड्स तुम्हाला माहितीच असेल. कुठले कुठले न्यूक्लिओटाइड्स आहेत सगळ्यांना माहितीच आहे. ओके, A, T, C, G, C, T, A हे सगळे काय आहेत? न्यूक्लिओटाइड्स आहेत. प्युरिन आणि पिरिमिडिन. ओके, मग हे किती पाहिजेत? असे 15 ते 25 लॉंग. हे किती झाले? 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे असे किती? 15 ते 25 न्यूक्लिओटाइड्स असलेले. ओके, त्यांची ही लेंथ आहे. मग हे टेम्परेचरमध्ये ठेवायचे आहे की टेम्परेचर किती? 5 डिग्री सेंटीग्रेडपेक्षाही कमी. त्यालाच आपण काय म्हटलेलं आहे? मेल्टिंग टेम्परेचर असं म्हटलेलं आहे. ओके, मग हे जे प्रायमर्स आहेत, ओके, हे जे न्यूक्लिओटाइड प्रायमर्स आहेत ते आपल्या जीन इंटरेस्टनी घ्यायचं आहे की ज्याच्यापासून आपल्याला इन्सुलिनचे जीन तयार करता येतील. इन्सुलिनचा DNA जो आहे तो तयार करण्यासाठी आपल्याला जे न्यूक्लिओटाइड्स पाहिजेत ते न्यूक्लिओटाइड सिक्वेन्स घेऊन आपण इथे ॲड करणार आहोत. ओके, तर पहिल्यांदा ॲड होताना तो इथून सुरुवात होणार. ओके, हा जो प्रायमर आहे इथे हा एक प्रायमर आहे आणि हा एक प्रायमर आहे. कारण आपल्याला दोन सेपरेट स्ट्रँड्स मिळालेले आहेत डिनेचरेशन करून. बरोबर आहे. मग दोन्ही स्ट्रँड्सला आपण प्रायमर ॲड करणार आहोत, बॉन्डिंग करणार आहोत, ॲनलिंग करणार आहोत. ओके, मग हे ॲनलिंग करताना नेहमी
5 to 3 डायरेक्शनलाच होतात, म्हणजे 5 प्राईम टू 3rd प्राईम डायरेक्शननेच होतात ते. मग इथं हा 5 प्राईम आणि हा इथं आहे तो 3rd प्राईम, आणि ह्यांची लेंथ किती आहे या प्रायमरची? 15 ते 25 न्यूक्लिओटाइड्स असेल. आपण समजा फक्त 15 धरूयात फॉर एक्झाम्पल. ओके, ह्याचे किती आहेत? 1 2 3 4च आपण इथं घेतलेले आहेत. ओके, हे फक्त एक्झाम्पल तुम्हाला समजण्यासाठी म्हणून सांगत आहे. ओके, पण आपल्याला मिनिमम 15 प्रायमर्स तरी पाहिजेत न्यूक्लिओटाइड्स. ओके, मग हा पहिल्यांदा आहे तो इथं 3rd प्राईमला ॲड होणार. तो कुठला? 3rd प्राईम एंडला नेहमी 5 प्राईम एंडच कनेक्ट होणार, जॉईंट होणार. ओके, म्हणून हा ह्या डायरेक्शनने होणार, कारण 5 to 3rd डायरेक्शन होणार आहे. बरोबर आहे. मग पहिला न्यूक्लिओटाइड आहे याचा, तो प्रायमरचा जो पहिला न्यूक्लिओटाइड आहे तो आपल्या DNA टेम्पलेटच्या फर्स्ट स्ट्रँडला इथं अटॅच होणार. कुठल्या? 3rd प्राईमला. सेकंड इथे अटॅच होणार, 3rd इथे येतो, 4th, म्हणजे हा असा पूर्ण पुढे हा सरकत जाणार. ओके, ॲट द सेम टाईम सेकंड स्ट्रँड जो आहे तो इथं हा याचा हा 3rd प्राईम एंड आहे. बरोबर आहे. फर्स्ट स्ट्रँडचा इथे 3rd प्राईम एंड आहे, सेकंड स्ट्रँडचा इथे 3rd प्राईम एंड आहे. मग त्याच्यामुळे ह्याचा 5 प्राईम एंड इथे कनेक्ट होणार, इथे जॉईंट होणार, आणि हा प्राईम हा इथे असा सरकत जाणार, कारण त्यांची प्रोसेस कशी होते? 5 to 3rd एंड, 5 to 3rd हे इकडे सरकत जाणार आणि हा इकडे सरकत जाणार, अटॅच होत जाणार. ओके, नेक्स्ट 3rd स्टेप इज इलॉंगेशन. म्हणजे इथे जे प्रायमर आपण फर्स्ट अटॅच केलेला आहे, तुम्हाला सरकत सांगितलेलं आहे की हा इथे कनेक्ट होत जाणार, त्यालाच आपण काय म्हटलेलं आहे? इलॉंगेशन. 5 प्राईम टू 3rd प्राईम, 5 प्राईम टू 3rd, म्हणजेच काय की हा इकडून इलॉंगेट होत जाणार, हा इकडून इलॉंगेट होत जाणार, आणि ज्यावेळेस इथं येणार हा सेकंड प्रायमरचा जो 3rd प्राईम एंड आहे तो इथे कनेक्ट होणार. ओके, हे ह्याप्रमाणे. नेक्स्ट स्टेप इथे लक्षात, हा आपला पिंक कलरमध्ये जे आहे ते प्रायमर आपण घेतलेले आहे. ओके, दोन्हीकडे, दोन्ही स्ट्रँडला. ओके, 3rd प्राईम एंडला हा 5 प्राईम एंड अटॅच झालेला होता, जॉईंट झालेला होता, आणि तो कंटिन्यू 5th प्राईम एंडपर्यंत येऊन स्टॉप झालेला आहे. ओके, मग अशा प्रकारे आपल्याला 2 परत DNA, यालाच आपण काय म्हटलेले आहे? RDNA और रिकॉम्बिनंट DNA मिळालेले आहे. एका DNA टेम्पलेटपासून आपल्याला 2 DNA स्ट्रँड्स मिळालेले आहेत. ओके, डबल हेलिकल. इथे लक्षात, इट इज द होल प्रोसेस परत एकदा समजावून घ्यावा. पहिला आहे तो डिनेचरेशन, म्हणजे आपण एक DNA जीन ऑफ इंटरेस्ट घेतलेला आहे. ओके, इंटरेस्ट, आपल्याला इंटरेस्ट कुठला होता? सपोज आपण इन्सुलिनचा घेतला आहे. ओके, इन्सुलिन तयार करणारा हा आपला एक DNA मॉलिक्यूल आहे. आपल्याला ह्याच्यापासून ह्याची कॉपीज तयार करायचे आहेत, मल्टिपल कॉपीज तयार करायचे आहेत. मग ह्याच्या कॉपी करण्यापासून म्हणजेच काय, आपल्याला झेरॉक्स कॉपीज करायचं म्हटल्यावर आपल्याला मशीन पाहिजे. बरोबर आहे. मग हा मशीन आपण काय यूज करतो? PCR मशीन यूज करतो आहे. त्या PCR मशीनमध्ये आपण पहिल्यांदा हा DNA 90 to 95 डिग्री सेंटीग्रेडला डिनेचर करणार आहोत. म्हणजेच काय, हे दोन्ही स्ट्रँड सेपरेट करणार आहोत. 90 to 95 डिग्रीजला हा जो हायड्रोजन बॉन्ड आहे तो ब्रेक होतो, त्याच्यापासून आपल्याला 2 सेपरेट स्ट्रँड्स मिळालेले आहेत. ओके, मग ह्या दोन्ही स्ट्रँडला आपण प्रायमर ॲनलिंग करणार आहोत, प्रायमर बॉन्डिंग करणार आहोत. ओके, ॲट द सेम टाईम एकाच वेळेस दोन्ही स्ट्रँडला, एक पहिला हो झाला त्यानंतर दुसरा, असं नाही, एकाच वेळेस दोन्ही स्ट्रँडला आपण प्रायमर ॲड करणार आहोत. पहिला प्रायमर तो 3rd प्राईम एंडला अटॅच होणार. ओके, दुसऱ्या स्टँडलाच सुद्धा 3rd प्राईम एंडला अटॅच होणार. मग त्याचं काय आहे? इलॉंगेशन आहे. इलॉंगेशन किती आहे? 70 to 75 डिग्री सेंटीग्रेडला. ओके, मग हा असा इलॉंगेट होत जाणार आणि ह्या डायरेक्शनला इलॉंगेट होत जाणार. ओके, त्याप्रमाणेच आपल्याला हे RDNA आपला मिळालेला आहे. म्हणजेच काय की आपल्या जो इंटरेस्टेड DNA होता इन्सुलिनचा, जो आपल्याला 2 कॉपीजमध्ये मिळालेले, सेम प्रोसिजर आपण रिपीट करू शकतो, त्याचे मल्टिपल कॉपीज तयार करू शकतो अशा प्रकारे. ओके, मल्टिपल कॉपीज
ह्याप्रमाणे. इथं कुठल्याही होस्ट सेल यूज केलेला आहे म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, सेल फ्री. ओके, सेल फ्री जीन क्लोनिंग टेक्निक म्हटलेलं आहे की याच्यात कुठला सेल यूज केलेला नाही म्हणून. ओके, मग हा कंप्लीट प्रोसेस डिनेचरेशन, ॲनालिंग, इलॉंगेशन आणि RDNA हे जे कंप्लीट आहे त्याला एक सायकल असं म्हणतात. ओके, हे कंप्लीट प्रोसिजर जो आहे, ओके, इट इज डिनेचरेशन, ॲनालिंग ऑफ प्रायमर्स, इलॉंगेशन अँड द resultant RDNA. The total procedure is known as one cycle. आणि हे आपल्याला कॅल्क्युलेट करता येतं by using this formula. MF is equal to MI into 2N, 2 raised to N. Now what is MF? Final number of DNA. MF, final number of DNA. MI is what is? Initial number of DNA. इनिशियल नंबर आपण किती घेतलेले आहे, इथे सपोज आपण 1 घेतलेला आहे. इनिशियल नंबर आपला 1 आहे. याच्यापासून 1 किती झाले, 2 तयार झालेत. आपण 4 घेतले असते तर त्याचे 8 झाले असते. ओके, अँड नंबर ऑफ सायकल्स, N इज इक्वल टू नंबर ऑफ सायकल्स. हा कंप्लीट होण्यासाठी एक सायकल आहे. मग ह्याच्यासाठी दुसरं करण्यासाठी नेक्स्ट, परत दुसरा, नेक्स्ट, ह्या तिसरा, असे it is the number of cycle and the total we can calculate these final number of DNAs. Okay, this is the PCR technique. Okay, next we are going to see our next technique, that is cell based technique using host cell. Okay, our next cloning technique is cell based gene cloning technique by host cell, using host cell. पहिला आपण बाय PCR घेतलेला आहे. PCR मशीनमध्ये एक सायकल कंप्लीट केला होता. इथं आपण होस्ट सेल यूज करणार आहोत. होस्ट सेलाचा कुठला आहे, इकोलाय बॅक्टेरिया. ओके, इश्चरेशिया कोली, इकोलाय बॅक्टेरिया. ओके, म्हणून त्याला आपण होस्ट सेल म्हटलेला आहे. हा इकोलाय बॅक्टेरिया आपण होस्ट म्हणून यूज करणार आहोत. ओके, इन दॅट द फर्स्ट वन इज आयसोलेशन अँड कट ऑफ जीनोम. द व्हॉट इज आयसोलेशन? इट इज जीन ऑफ इंटरेस्ट, म्हणजे आपण कुठला जीन घेणार आहोत ते सिलेक्ट करणे, आयसोलेट करणे, तो सेपरेट करणे. ओके, आपण सांगितलेलं आहे जसं PCR ला आपण इन्सुलिनचं जीन घेतलेलं आहे, सेम आपण इथे इन्सुलिनसाठीच तो मशीनमध्ये PCR मशीनमध्ये आपण क्लोनिंग कसं केलेलं आहे ते बघितलेलं आहे. आता आपण बॅक्टेरिया सेल यूज करून कसं करतोय, त्याचे क्लोनिंग कसं करतोय हे बघणार आहोत. सेम जीन, ओके, इन्सुलिन घेऊ आपण. ओके, मग तो आपण सेपरेट केला आहे तेवढा पोर्शन. ओके, जसा आपण डिनेचरेशनसाठी एक DNA फ्रॅगमेंट घेतला होता आणि त्याला हीट देऊन आपण सेपरेट केलेले आहेत, बरोबर. सेम असंच आपण इथे हा डबल हेलिकल जीन, तो तेवढा पोर्शन इन्सुलिनचं जे जीन्स आहे तेवढा DNA पोर्शन कट करून घेतला आहे, DNA सेगमेंट कट केलेला आहे. ओके, RE एन्झाईम, दॅट इज रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस एन्झाईम. रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस एन्झाईम काय करतात की जे आपले जीन्स न्यूक्लियोटाइड्स आहेत त्यांना कट करायचं काम करतात. ओके, क्लीव करायचं काम करतात, कट करायचं काम करतात, म्हणून त्याला आपण काय म्हटलेलं आहे, रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस एन्झाईम. RE म्हणजे रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस. ओके, आता इथे हा आपण एक DNA घेतलेला आहे, त्याच्यात मी हे पिंकिश कलरमध्ये दाखवले दिसतंय. दिस इज द न्यूक्लियोटाइड्स ऑर द जीन्स ऑफ इन्सुलिन. ओके, हा पूर्ण एक DNA सेगमेंट आहे, त्याच्यामध्ये इन्सुलिन तयार करणारे हे जे जीन्स आहेत ते आपल्याला एवढंच पोर्शन घ्यायचं आहे. ओके, मग हा पोर्शन आपण कसं घेणार आहोत, युझिंग रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस एन्झाईम. मग हे काय करतात की हा पोर्शन कट करतात. ओके, मग त्याच्यामुळे आपल्याला हे फ्रॅगमेंट्स जीन ऑफ इंटरेस्ट, फॉर एक्झाम्पल इन्सुलिन आपल्याला मिळालेलं आहे. ओके, इथं म्हणजे हा पूर्ण फ्रॅगमेंट्स आपल्याला घ्यायचं म्हटल्यावर घेऊ शकत नाही. मग ह्याचा आपल्याला फक्त इन्सुलिनचेच आपल्याला कॉपीज करायचे आहेत. ह्या पूर्ण कॉपी करून काय उपयोग नाही, आपल्याला गरजेचं पण नाही. ओके, म्हणून आपण काय करतोय की ह्याचे तुकडे करण्यासाठी आपण काय यूज केलेलं आहे की रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस एन्झाईम आपण इथं यूज केलेला आहे. मग त्याच्यामुळे आपल्याला हे स्मॉल फ्रॅगमेंट्स मिळालेले आहेत. हां, आणि हा पिंकमध्ये जो आहे ऑरेंज कलरमध्ये जीन ऑफ इंटरेस्ट आहे, फॉर एक्झाम्पल इन्सुलिन. ओके, the second
स्टेप आहे तो आपला वेक्टर मॉलिक्यूल. आपण इथं होस्ट सेल म्हटलेलं आहे, बरोबर आहे. आपल्याला मशीन यूज न करता आपल्याला एक होस्ट सेल, लाईव्ह होस्ट सेल पाहिजे, दॅट इज ई कोली बॅक्टेरिया. ओके. आता ई कोलाई कशासाठी, की ई कोलायमध्ये त्याचा एक DNA स्वतःचा आहे, प्लस त्यांच्यामध्ये ॲडिशनल DNA मॉलिक्यूल आहे, त्यालाच आपण प्लाझमिड असं म्हणतो. ई कोलाई हा बॅक्टेरिया असा आहे, त्याचा स्वतःचा DNA त्याचा असून प्लस एक्स्ट्रा DNA मॉलिक्यूल त्यांच्यात प्रेझेंट आहे, त्यालाच आपण प्लाझमिड असं म्हणतोय. ओके. तर हा प्लाझमिड आपण इथे घेतलेला आहे. कुठला? ई कोलाई बॅक्टेरियामधला प्लाझमिड DNA आपण इथं घेतलेला आहे. ओके. तर हा प्लाझमिड DNA सुद्धा इथं DNA मॉलिक्यूल कट करण्यासाठी, क्लीव करण्यासाठी जो रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस एन्झाईम यूज केलेला आहे, सेम रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस एन्झाईम इथं यूज करून त्याचे आपल्याला कट घेतलेला आहे. ओके. कट केलेला आहे, त्याच्यामुळे हा पोर्शन आपल्याला इथं दिसतोय. ओके. इट इज द होल DNA plasmid. Okay, by using restriction endonuclease enzyme we have cut the plasmid DNA. Okay, आणि हा प्लाझमिड प्लस जीन ऑफ इंटरेस्ट दोन्ही आपण टेस्ट ट्यूबमध्ये मिक्स केलेले आहे. ओके. DNA लायगेज इथं याप्रमाणे. ओके. हे दोन्ही, हा जो प्लाझमिड आहे ह्यात घेतलेला आहे आणि आपला जो जीन ऑफ इंटरेस्ट आहे तो सुद्धा याच्यात घेतलेला आहे, आणि DNA लायगेज यूज करून आपण हे दोन्ही एकत्र करणार आहोत. DNA लायगेज काय करतो, की त्यांचा जॉईनिंग. ओके. रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस काय करतो, कटिंग करणार. कशाचा? मॉलिक्यूल, DNA मॉलिक्यूल. ओके. रिस्ट्रिक्शन एन्झाईम्स काय करतात, कटिंग करायचं काम करतो. DNA लायगेज काय करतो, जॉईन करायचं काम करतो, स्टिक करण्याचं काम करतो. ओके. यालाच आपण लायगेशन असं म्हटलेलं आहे, कारण DNA लायगेज एन्झाईम यूज करून आपण हे दोन्ही जॉईंट करणार आहे, म्हणून त्याला आपण काय म्हटलेलं आहे, लायगेशन. मग हे दोन्ही असे एकमेकांना जॉईंट होतात. इट इज दी rDNA. rDNA काय आहे, रिकॉम्बिनंट DNA. काय हे रिकॉम्बिनंट आपण म्हटलेलं आहे, कारण दोन DNA मॉलिक्यूल एकत्र आलेले आहेत. एक आहे तो इन्सुलिन DNA आणि एक आहे तो प्लाझमिड DNA. असे दोन DNA आपण एकत्र जॉईंट केलेले, त्याच्यामुळे आपण रिकॉम्बिनंट DNA मॉलिक्यूल असं म्हटलेलं आहे. आणि ते आपण परत ट्रान्सफॉर्म करणार आहोत ई कोलाई बॅक्टेरियामध्ये, होस्ट सेलमध्ये, जे आपण इथून घेतलेले होते, बरोबर आहे. या होस्ट सेलमधून हा प्लाझमिड घेतला होता, तो कट केला आपण, त्याला आपला जीन ऑफ इंटरेस्ट जो आहे इन्सुलिनचा तो जॉईन केला, आणि हा जॉईन केलेला जो DNA मॉलिक्यूल आहे तो परत आपण ई कोलाई बॅक्टेरियामध्ये ट्रान्सफर करणार आहोत. ओके. ह्याप्रमाणे. ओके. ई कोलायमध्ये ह्याचा स्वतःचा DNA आहे, प्लस आपण हा rDNA म्हणजे रिकॉम्बिनंट DNA ह्याच्यात ॲड केलेला आहे. मग आपण ई कोलायस काय यूज केलेला आहे, कारण त्याचं सेल्फ रिप्लिकेशन आहे, म्हणजे हा स्वतः रिप्लिकेट होऊ शकतो. आणि ह्या प्लाझमिड्समध्ये सिलेक्शन मार्कर्स आहेत, म्हणजेच काय आहे, अँटीबायोटिक रेझिस्टन्स आहेत, कलर चेंज आहेत आणि लॉग झेड आहेत. ओके. मी तुम्हाला सांगितलेलं होतं की आपल्याला फर्स्ट टाईम तुमच्या लक्षात आलेलं असेल की द सिलेक्शन मार्क. ओके. सिलेक्शन मार्केस आहे TETR आणि AMPR असे सिलेक्शन मार्कर्स दाखवलेले होते. ओके. ORI ओरिजिन ऑफ रिप्लिकेशन, म्हणजे सेल्फ रिप्लिकेट होऊ शकतात हे, यांना दुसऱ्या कशाची गरज लागत नाही, स्वतःच्या स्वतः ते मल्टिप्लाय होऊ शकतात. ओके. विदाउट युजिंग एनी अदर मेथड्स ऑर एनी अदर टेक्निक्स. ओके. आणि ह्याच्यात सिलेक्शन मार्कर्स आहेत, अँटीबायोटिक रेझिस्टन्स आहेत, आणि हे अँटीबायोटिक आहेत TET टेट्रासायक्लिन रेझिस्टन्स, ॲम्फिसिलिन रेझिस्टन्स, म्हणजे हे अँटीबायोटिक रेझिस्टन्स आहे, त्यांच्यामध्ये कलर चेंज होऊ शकतात आणि लॉग झेड प्रेझेंट आहे, त्याच्यामुळे आपण ई कोलाई बॅक्टेरिया घेतलेला आहे. आता हे सेल्फ ज्या वेळेस ह्यांची मायटोटिक डिव्हिजन होते, सेल डिव्हिजन होते, त्यावेळेस हे प्लाझमिड्स डिवाइड होतात
आणि 2 प्लाझमिड्स तयार झाले. ओके, सेल्फ रिप्लिकेट म्हटलेले आहेत, म्हणजे एकापासून 2 सेल तयार झालेत. रिप्लिकेशन होऊन 2 सेल तयार झालेले आहेत. ओके, आता हे 2 सेल आपला हा जो रिप्लिकेटेड होस्ट सेल आहे तो आपण एका पेट्री डिशमध्ये घेणार आहोत. इट इज नोन ॲज अगार प्लेट विच इज अगार अँड अँटीबायोटिक प्रेझेंट. ओके, अलाउ बॅक्टेरिया टू रिप्रोड्यूस हिअर. जे हे जे इकोलाय आहे ते अगार प्लेटमध्ये आपण घेणार आहोत. ओके, या अगार प्लेटमध्ये अगार प्रेझेंट आहे प्लस अँटीबायोटिक प्रेझेंट आहे. ना व्हॉट इज मीन्ड बाय अगार? अगार इज अ न्यूट्रिटिव्ह मटेरियल फॉर बॅक्टेरियल ग्रोथ. ओके, आपण इथं प्लेटमध्ये घेतलो आणि यांना रिप्रोडक्शनसाठी, बरोबर आहे, यांची ग्रोथ इथे या प्लेटमध्ये होण्यासाठी, मग ह्या ग्रोथ होण्यासाठी त्यांना रिप्रोड्यूस होण्यासाठी काहीतरी न्यूट्रिटिव्ह मटेरियल पाहिजे, बरोबर आहे. म्हणून आपण अगार प्लेट घेतलेले आहे की ज्याच्यामध्ये अगार प्रेझेंट आहे. आणि हे अगार म्हणजेच काय की हे न्यूट्रिटिव्ह मटेरियल आहे या बॅक्टेरियाच्या ग्रोथसाठी. प्लस त्याच्यात अँटीबायोटिक आहेत. कुठले आहेत? ॲम्पिसिलिन आहे आणि टेट्रासायक्लिन आहे. ओके, मग आपण ह्या दोन्हीपैकी एक अँटीबायोटिक घेणार आहोत. सपोज हा ॲम्पिसिलिन जर घेतला, ओके, अगार प्लेट प्लस ॲम्पिसिलिन ह्याच्यात टाकलेला असेल. ओके, तर हा जो बॅक्टेरिया आहे, इथं आपण सांगितलेले सिलेक्शन मार्कर्स आहेत, AMP रेझिस्टन्स आणि टेट्रासायक्लिन रेझिस्टन्स आहेत. सपोज याच्यात जर ॲम्पिसिलिन घेतलेला असेल तर इथे ॲम्पिसिलिन रेझिस्टन्स जीन्स ऑलरेडी ह्याच्यात प्रेझेंट आहेत. म्हणजेच काय की ह्या अँटीबायोटिकचा ह्याच्यावर काहीच परिणाम होत नाही, बरोबर आहे. तर म्हणजेच काय, हे रेझिस्टन्स आहेत की तो अँटीबायोटिकला तो रिस्पॉन्ड करत नाही, याच्यावर ह्याचा काहीच परिणाम होत नाही. पण हे टेट्रासायक्लिन हे आपण हे कटच करून घेतलेलं आहे, बरोबर आहे. हा कट केलेल्या जागेच इथं आपण जीन ऑफ इंटरेस्ट म्हणजे इन्सुलिन आपण ॲड केलेलं आहे. आणि इथं ॲम्पिसिलिन रेझिस्टन्स जीन ह्याच्यात प्रेझेंट आहेत अजूनसुद्धा. ओके, आणि इथं सुद्धा जर ॲम्पिसिलिन ह्याच्यात असेल तर ह्या ॲम्पिसिलिनचा ह्या सेलवर काहीही परिणाम होणार नाही. ओके, ह्याचे दुष्परिणाम काहीही होत नाहीत आणि त्यांचे क्लोन सेल्स तयार होतात, ते रिप्रोड्यूस होतात. इथं लक्षात मल्टिप्लाय होऊन एकापासून 2, 2चे 4, 4चे असे मल्टिपल क्लोनिंग तयार होतात. म्हणजे एकाच वेळेस हा पूर्ण प्लेट हा भरलं जातं. ओके, म्हणजे आपल्याला आपले याप्रमाणे आपण दाखवू शकतो. ओके, हे रिप्रोड्यूस झालेले बॅक्टेरिया जे आपण ऑरेंज डॉटमध्ये दाखवते, लक्षात येते. These are the reproduced or full grown bacteria. This one हे याच्यात पूर्ण फिलअप झाले अगार प्लेटमध्ये. न्यूट्रिटिव्ह मटेरियल ते ॲब्सॉर्ब करतात आणि त्यांची वाढ होते. त्याच्यात ॲम्पिसिलिन अँटीबायोटिकसुद्धा आहे, पण ह्या जीन प्लाझमिडमध्ये अँटीबायोटिक रेझिस्टंट जीन असल्यामुळे ह्या अँटीबायोटिकला त्याचाही काहीही परिणाम होत नाही. त्याचा परिणाम न होता त्याचे क्लोन्स सक्सेसफुली क्लोन तयार होतात. क्लोन सेल्स हे तयार होतात, मल्टिपल क्लोन सेल्स. ओके, दिस इज द टेक्निक बाय यूजिंग होस्ट सेल. आणि होस्ट सेल कुठला आहे आपला? ई कोलाय. इथे लक्षात, ई कोलाय हा आपला होस्ट सेल आहे. पहिला मेथड यूज केला होता, एकाचे फक्त आपल्याला 2 स्ट्रँड मिळालेत, बरोबर आहे, ते बाय PCR मेथड. आणि ह्याच्यापासून आपल्याला मल्टिपल किती क्लोन्स तयार झाले? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. इथं मी फक्त एक्झाम्पलसाठी 10 सांगितलेले आहे, पण असे हे पूर्ण प्लेट ह्याच्यात तयार होतात. ओके, म्हणजेच एका वेळेस आपल्याला अनेक मल्टिपल कॉपीज आपण इथे प्रोड्यूस करू शकतो बाय यूजिंग होस्ट सेल्स. दीज आर दी 2 टेक्निक्स. इथे लक्षात, one is PCR technique and the second one is by host cell technique. Okay, here we completed our cloning techniques. The next point आहे तो application, biotechnological applications in agriculture. तो एकदम easy आहे.
तुम्ही सेल्फ स्टडी करू शकता. ओके, हियर वी कंप्लीटेड आवर बायोटेक्नॉलॉजी युनिट. ओके, हॅव अ गुड डे.